स्वागत आहे तुमचं. या तुम्ही पण आमच्यासोबत कलिंगड खायला. बघा बघा बघा, घाई झाले, व्हिडिओ बनवा नाही तर ठेवा तिकडं, मला खाऊ दे. असं ते बिचारीचा 2-3 दिवसापासून खूप स्ट्रगल चाललाय. स्वयंपाक बनवायचा खूप बिचारी त्रासले एकदम. काय करणार, त्याला गॅसच संपलाय आणि त्याच्यावर बनवायला इंडक्शन बनवायला आपल्याला गॅसची कशी सवय, एका साईडला भात ठेवला, भाजी ठेवली, चपाती ठेवली, हे एक करा, भाजी करा, नंतर भात करा, एक करा. शोक आवर गंगे, शोक आवर. असू द्या, जाने वाले का कोण रख सकता है. खूप जास्त त्रास झाला म्हणून मी पण काल बघितलं ऍक्च्युली का खूप जास्त आहे म्हणून मी सकाळी तिला बोललो जाऊ टिफिन नको देऊ आज. मी पण नाश्ता आताच केला काहीतरी आणि मग जेवायला मग मी बाहेर गेलो आणि मग तिला सांगितलं तू बनव काहीतरी नाश्त्याला. तुरी का बनवला नाश्त्याला? उपमा. ओके, उपमा. आणि दुपारी तिखट मी बनवणारच नव्हती, पण मला भूक लागली ना, तिखट डाळ बनवणारच नव्हती. मी तिला बोललोय किती वेळ लागत, भले तुला टाइम लागेल काय पण होऊ दे, पण असं नको करू, उपाशी राहण्याच्या मागं नको लागू. मी किती वेळा बोलतो, घरी मी असं तरी पण प्रश्न पडतो, एकट्याला तरी प्रश्न पडतो. असू दे तू जास्त बनव, काय प्रॉब्लेम नाही. मी आपण संध्याकाळी लागेल ते मी आल्यावर खाऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही त्याचा, नाही का. पण खूप जास्त म्हणजे त्रास येते म्हणून मी आज बोललो का जाऊ दे आज नको बनवू तू, मी बाहेर खातो आज. आणि मी आज बाहेर पण मी व्हेज खातो, म्हणजे व्हेजच खातो. कधी ऑप्शन होतं त्यांचा पण भाव वाढलाय राईस प्लेटचा. गॅस नाही तर वाढवतीलच ना विचार. तो बोलला का हॉटेलवाल्यांना एवढे महाग भेटतात, त्याने मागं त्यांनी बोलतो मी 3 गॅस सिलेंडर 36,000 आणले, एक सिलेंडर त्याला 12,000ला पडला. विचार करा. मी पण शॉक झालो. मी पण आम्ही पण 2 फेऱ्या मारल्या, म्हणजे आम्हाला भेटेल सिलेंडर, पण ते बोलता उद्या येईल तेच चाललं त्यांचा. मग आता आम्ही याच्यावर ऍडजस्ट करणार, काय करणार नाही का. पण मला खूप वाईट वाटतंय. मी दीक्षाला सॉरी बोलतो की खूप स्ट्रगल चाललाय तिचा आणि मी काहीच करू शकत नाही सिलेंडरसाठी. तरी मी बोलली होती आपण आधीच घेऊन ठेवू, तर नको, भेटेल करून भेटला. कुठून घेणार होतो आपण? हो, कुठून घेणार होतो पण ते तर सांग. त्याच्याकडूनच आणून ठेवला असता ना, ज्याच्याकडे येतो तो. नाही ना, पण अवेलेबलच नाही तर काय करणार तिकडे. जेव्हा आपण गेलो तेव्हा तू नाही बोलला, सिलेंडरच नाही डायरेक्ट बोलला. त्याच्यानंतर आले होते. नव्हते आले, सगळ्यांना माहित झालं आधीच का सिलेंडर संपणार म्हणून. ठीक आहे, असू दे. तर आता आम्ही कलिंगड जातो आणि मी येताना मच्छी आणले, इखरू. आलंच ना इखरू, कारण खूप दिवसापासून आणि येत पण नव्हतो. बोलला पण मला मच्छीवाला, तुम्हाला फ्रेंड आहे ना. मच्छी नाही येत ना आता? नाही, गरमीच्या नाही येत ऍक्च्युली. ते बोलत का नाही चांगली आहेत आणि तो बोलतो का माझी पण खराब होते, पण मी खराब देत नाही बोलतो आणि मला तर पर्सनल नाही देतो. आणि आज होता इखरू चांगला म्हणून मी फोन केला का दीक्षा इखरू आहे पाहिजे का. मी पॉपलेट घेणार होतो पण नको बोलते इखरू खाऊ आज. मग ठीक आहे, मग आज मी इखरू आणले, तुम्हाला दाखवतो. पहिले खातो नंतर तुम्हाला दाखवतो. चला आता आपण किचन मध्ये येतोय. हे बघा पाणी आला तशी दीक्षा धावत धावत उठली, पटापट लगेच आवरून घेतला. भांडी वगैरे घासायची होती ना, काय करायचं होतं? भांडेच घासायची होती, आतली टाकी भरायची होती बस. ओके. आणि हे बघा आमचे इखरू कसं बघतो बघा, तुलाच बघतो तो. चांगला आहे ना इखरू? हा, फ्रेश आहे. तर हा आमचा गॅस आता संपून 2 दिवस झालेले आहेत नाही का. आणि तेव्हापासून दीक्षाचा एवढा स्ट्रगल चाललाय. हा, एक गोष्ट करायची एका याच्यावर नाही का कंटाळा येतो ना. आणि हा, बाकीच्यांना माहित नाही मला काय का, बाकीच्यांना स्लो काम करायला आवडतं, दीक्षाला फास्ट काम करायला आवडतं. हा, तिला असं होते पटकन. ती तर मला बोलते कधी कधी मला 4 गॅस पाहिजेत. हा, 4 पाहिजेत बोलते. मग 4 वरती बोलते पटकन बोलते भाजी चपाती लगेच भात लगेच. मग बोलते चहा वगैरे सकाळी ठेवायचं तर ते पण करू शकते पटापट. मग सकाळीच पूर्ण आटपून जाईल नाही का. आटपाची बात नाही, मला कोणतं पण काम असं आरामात करा हे करा ते नाही पटत. पटापट करायचं, मोकळं व्हायचं. चांगला एकदम फ्रेश आहे ना. हा, तर तेच ना तुला मल्टीटास्क करायला आवडते ना, म्हणून ती 2 दिवसापासून एवढी कंटाळले ना. हा, ती दाखवत नाही आता व्हिडिओमध्ये, पण ती खूप जास्त कंटाळली आहे. असं सवय आहे म्हणून तिला तसा का, तिला स्लो काम करा आणि एक याच्यावर पटकन पळते करायला गोष्टी आवडत नाही. मी कधी बसून बघतो तेच.
आपण ना नंतर गॅस वगैरे झाला ना व्यवस्थित का आपण 3 शेगडीचा मग घेऊ आपण. हां घेऊ ना. चालेल ना. 3 शेगडीचं जागा पण जास्त लागते त्याला. हां ते पण आहे. आपला हां किचन ओटा थोडा छोटा पडतो ना, कारण आपला इथे वॉटर प्युरिफायर पण आहे, परत बाकीच्या गोष्टी पण तेल वगैरे मीठ वगैरे ठेवायला लागतो ना असं, नाही का. आणि जागा कमी पडते ना. हा एकच हा ओटा आहे ना पूर्ण, त्याच्यात आता दोन याच्याच्या मुलं ते बघ किती जागा अडली गेली ना. हो. थोडा आणखी मोठा पण होता का. आता सगळ्यात एवढंच येत नाही इथे. हां सगळीकडे तेवढं ॲडजस्टमेंट होतं, काय करणार ना आपण, नाही का. ठीक आहे, असं तरी पण आपण ट्राय करू, नाही का. नाही पण गॅस जर आला तर आपला इंडक्शन पण चालू राहील ना, तो साईड बाय साईड आपण तू त्याच्यावरती भाजी वगैरे ठेवू शकतेस. हां नाही का. हो हो समजा. असं आहे ना, मग त्याचं ते बरं पडेल. मला नवीन घेण्यापेक्षा नवीनला जागा पण पुरणार नाही आणि इंडक्शन पण आपला तसंच राहून जाईल मग. हां त्याला पण यूज नाही होणार मग. नाही होत तसं. हां तो पण जर आपण इंडक्शन मध्ये जर यूज केला ना, मग आपला गॅस पण वाचेल. काय वाटतं तुला, टाइम पण वाचेल बरोबर. तर आता इकरूची भाजी आम्ही बनवणार आहे. दीक्षा बोलते फ्राय पण करू ना, भरपूर आहे मच्छी ना. मच्छी भरपूर आहे मध्ये फ्राय पण संपणार नाही. चालेल ना, फ्राय करायला जमाल ना, काय प्रॉब्लेम नाही ना. ते दीक्षा बोलते काय प्रॉब्लेम नाही, मग नाही प्रॉब्लेम. जर दीक्षा बोललो प्रॉब्लेम आहे मग चुप बसायचं. मग गप्पा बसायचं, आपण काही बोलायचं नाही पुढं. हां म्हणजे काय दाखवतो आम्ही, काय पण सगळं दाखवतो, काय कंटाळा येत नाही का आम्हाला. दीक्षा बनवते पटकन. मला असं वाटतंच का आंघोळ करायला पाहिजे. पूर्ण आज खाली येणं झालं नाही माझ्या असतं, तर पूर्ण दिवस एसी मध्ये ना मला घामच आला नाही. हां तरी मला असं वाटतंय करायला पाहिजे का. मग करायचं. जर फ्रेश पोरा वाटतं ना जरा, म्हणजे थकवा वगैरे जातो आंघोळ केली का. हा आता उन्हाळ्यात ते करायलाच पाहिजे आपण. आधी मी किती पण वाजता रात्री आलो ना, कुटुंब किती वाजता मी आंघोळ केल्याशिवाय मला झोपायला लागत नव्हती. आंघोळ आणि ब्रश. अरे ब्रश तर मी आता पण करतो. हा मग आंघोळ आणि ब्रश काय, ब्रशचं काय, ब्रश मी हिला पण सांगतो कर तू झोपताना, पण नाही करत आहे. बोलून झालं. पण नंतर माझे दात राहतील एकदम कडक, नंतर मग हिचे म्हातारपण हिचे दात जातील बघ इकडे बघ. आता जो चेहरा दाखवून ठेव का, नंतर आम्हाला मॅच करायला बरा पडेल का. हाच चेहरा होता, दातांनी कसा गाल पण आत जातील तुझं आणि होटपाच्या आत जातील. आता कशी गाल वरतीच ना. म्हातारी दिसेल नाही ना. आता सलामत आहेत दात, म्हणून सांगतो का तू ब्रश करत जा. आणि बाबा सकाळी आणि दात द्या जाऊ दे, सकाळी जेव्हा ब्रश करताना कोलगेट घेते ना, तो हँडल पासून तर ब्रश पर्यंत घेते. मला काय असं वाटतंय एवढा कुठं आहे का नाही, एवढासा घ्यायचा असतो, एवढासा त्याचं काय मोजमाप आहे काय. हा तर मग जास्त एवढं घेऊन काय फायदा नाही. थोडा 1-2 मिनिटच केलं ना, म्हणजे ते दात एकदम सुरक्षित राहते. 15-20 मिनिटं लागतात दात घासायला, लागतात नाही 15 मिनिटं. हो काय दिवसातून एकदाच घासते. मग दोनदा घस ना, थोडं 2-2 मिनिटाला दोनदा घस. हो ना. असं ते ब्रशचा पूर्ण आपलं राहू द्या. आता नंतर त्यावर बोलू आपण. पण तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा नक्की कमेंट मध्ये, की रात्री ब्रश करायला पाहिजे काय. आणि जर तुम्ही करत नसेल तर करा, पुढे भविष्यात तुम्हाला दात पाहिजेत ना, नाही का. आम्हाला नाही पाहिजे, इकडे कन्फर्म झालाय. ती बोलते मला नाही पाहिजेत, मी बजरी होईल, तिला बजरी व्हायचंय. असू दे. आता इथे लसूण सोलायचं काम चालू आहे. आणि पहिले भाजी घेशील ना म्हणून. हां एक एकच गोष्ट करायला लागेल, कारण नंतर जास्त जमणार नाही ना, नाही का. ठीक आहे असू दे. इकरू जास्त आहे ना, अर्धा किलो आणलाय मी. मग तेच ना, फ्राय पण करू ना. हां फ्राय पण करायचं, पण तुला ॲडजस्ट होईल ना, काय प्रॉब्लेम नाही ना. नाही म्हणजे कसं नंतर मला प्रॉब्लेम नको असं. ठीक आहे. तर आता आमच्या इंडक्शन कुकिंगला सुरुवात होते. याचा रस्सा बनणार वाटतं. तुला डोका आवडतो. हो खाते. ओके. आणि इथे इंडक्शनवर एक करून आम्ही स्वयंपाक करणार आहेत. तर तुमचा एक्सपिरियन्स सांगा, कसं हँडल करणार आहेत, कोणती मानसिकता ठेवणार आहेत तुम्ही. हां कशी तुम्ही व्यक्त कराल 2 शब्दात. नाही करू शकत का. ठीक आहे. जे पण कराल ते नीट करा,
आणि मन मिळावू स्वभावाने करा, ठीक आहे. आणि बस प्रेमाने हात चालवा. हा ठीक आहे ठीक आहे. तोपर्यंत मी आंघोळ करून येतो. काय आपटापट करू नका. चालेल. चालेल ना. हां. तर आमचा राईस पण झालेला आहे आणि आता आमचं चालू आहे मच्छी फ्राय, ते पण इंडक्शनवर. हां फुल स्ट्रगल. 2 दिवसापासून दीक्षाने खूप स्ट्रगल केलं आहे यामागे, स्वयंपाक बनवण्यामागे. हां मग भारी ना, कसा एक्सपिरियन्स असतो ना. किती वाजेपासून स्टार्ट केलंय? 7, पावणे 8, 7:30 पावणे 8. 7:30 पावणे 8 ना. आता किती वाजले? किती? वाजले आता 8:45. बघितलं? तरी पण फास्ट कुकिंग होते. याच्यावर काय होतं माहिती आहे का, लावला का लगेच तो फास्ट तापतो, होतो फास्ट. पण आपला हीट मॅनेज करता येत नाही ना, नाही का. भात लगेच लागतो पटकन. हां तर भांडे प्रॉपर पाहिजे ना. भांडे प्रॉपर पाहिजे आणि लगेच ते पातळ भांडे असतात ना आपले, मग लगेच तापतात ते. या लहानपणीच्या आठवणी पाहिल्या का तुम्ही? हां या लहानपणी आपण खूप खायचो. हां मध्ये ना. शाळेमध्ये. हा आमच्या बाहेर अंडेवाला आहे, त्याच्याकडे आज भेटला. म्हणजे नेहमी असतो त्याकडं. त्याच्याकडे असतात. हां पहिले पण पावडर हां टाकायचे, त्याच्यात पहिले मला पण असतात. मला पण खूप आवडायचं आहे. पण आता जसा वय झाला तसं काय आता नाही आवडत त्या गोष्टी. दीक्षेला अजून आवडते. हां मला इच्छा पहिले 1 रुपये 4 भेटायचे ना, आता 10 रुपयाचे 10 रुपयाचे किती? 5. 5. म्हणजे किती आला एक? हा ठीक आहे. गणितात हुशार आहे माझी बायको, पण कधी कधी जातो. ठीक आहे. तर या जुन्या आठवणी अशा ना खूप, म्हणजे आता पहिलीसारख्या बघायला भेटत नाही. हां आधीसारख्या असं बघायला भेटत नाही, कधी बघायला भेटत. म्हणून आवड दीक्षाला. पहिले मस्त बोरं, शाळेच्या बाहेर बोरं विकायला, चिंच विकायला. मजा यायची. मस्त. मजा यायची. ते बोरकूट हा बोरकू. बोरकूट. अजून काय त्या अशा ना व्हाईट कलरच्या गोल्या भेटायच्या अशा मिंटच्या बघ. हा. आता पोलोच्या भेटतात. पोलो तसं मिंटच्या गोल्या भेटायच्या. 1 रुपयाच्या 12 भेटायच्या. मस्त पहिले. त्या जुन्या आठवणींना मजा यायची बाई, एकच वेगळीच म्हणजे शाळेत मस्त. मजा यायची. आता पण ते आठवतात ना त्या गोष्टी. खिच्यात चणे भरून घेऊन जायचो. अरे काय पहिली मजा होती. आता थोडेसेच पैसे न्यायचे, तेवढा खाऊ घ्यायचा. 1 रुपया 2 रुपयात खूप गोष्टी भेटायच्या. मस्त. आता नाही गोष्टी भेटत काय. चला जुन्या गोष्टी काढल्या का मग रडायला येते. असू दे. मग आता आम्ही जेवतो. आता सगळं आमचं रेडी आहे. आता काय दाखवण्यात ना, आता काय हे तर करणार नाही आपण, रिव्ह्यू तर देणार नाही का. मग भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काय बोलतंय पब्लिक? आज दीक्षाने खूप स्ट्रगल केला. आज हा ब्लॉग आहे तिच्यासाठी डेडिकेट आहे, जेवण बनवणार. जेवण बनवण्यासाठी. आणि जेवण बनवण्यात खूप स्ट्रगल केला 2 दिवसापासून ना. तिला असं होतं काय आपटू काय. बरं एक चांगली गोष्ट आहे का आमच्याकडे काचेची भांडी नाही आहे, सिरियसली आपडलं असते ना. येतो कंटाळा यायला ॲक्च्युली येतो. कारण काय होतं माहिती का, जो फास्ट काम करणार असतो आणि खूप जास्त काम करणार असतो ना, मला कंटाळा येत असतो. तर थँक्यू सो मच तुम्ही तुझ्या रागावर कंट्रोल केल्याबद्दल. ठीक काय आहे. करू शकतो ना. तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.